ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिंदेंच्या शिवसेनेचा सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा ठाण्यातील टिपटॉप हॉल येथे संपन्न झाला। पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी जमली होती। यामुळे या मेळाव्याचं महत्त्व आणि शिवसैनिकांमधील जोश स्पष्टपणे दिसून आला। या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराशी असलेलं आपलं नातं भावनिक शब्दांमध्ये मांडलं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात झालेल्या विकास कामांची यादी त्यांनी सभागृहात वाचून दाखवली। रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधा, वाहतूक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवसेनेने ठाण्याच्या विकासासाठी दिलेलं योगदान त्यांनी अधोरेखित केलंय। ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून मी जनतेच्या सेवेत कार्यरत आहे। त्यामुळे ठाणेकरांचा ऋणानुबंध मी आयुष्यभर जपेन, असं भावनिक वक्तव्य त्यांनी या मेळाव्यामध्ये केलं आहे। मेळाव्यादरम्यान विविध पक्षातील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश देखील झाला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नवी मुंबईचे माजी नगरसेवक MK मडवी, विनया मडवी, करण मडवी आणि तेजश्री मडवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। त्याचबरोबर नवी मुंबई काँग्रेसचे नगरसेवक मिथुन पाटील, अमित पाटील तसेच काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पूनम मिथुन पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। या मेळाव्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे शिंदे साहेबांचं योग्य नेतृत्व, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेचा विश्वास या जोरावरती ठाणे महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश मस्के, शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक, महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव राम रेपाळे, उपनेते विजय चौगुले, नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवा पदाधिकारी येथे उपस्थित होते। पुढे नेण्याचा वारसा आज उभाटातील माजी नगरसेवक विनया मडवी, त्याचबरोबर करण मडवी आणि तेजश्री मडवी या चौघांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे। उभाटामधून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। त्यामुळे ऐरोलीमध्ये पूर्णपणे शिवसेनेचा पूर्ण जो ऐरोली भागामध्ये शिवसेना अधिक मजबूत होईल आणि शिवसेनेची ताकद तिथे ऐरोलीमध्ये अगोदरपासूनच मजबूत आहे आणि MK मडवी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रवेश केल्यामुळे आणखी शिवसेना तिथे मजबूत होईल। MK मडवी एक कार्यकर्ता म्हणून काम केले अनेक वर्ष करतो, मी त्याचं मनापासून या ठिकाणी स्वागत। बेलापूरमधून माजी नगरसेवक मिथुन पाटील, अमित पाटील आणि पूनम मिथुन पाटील काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष महिला त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे बेलापूर भागात देखील शिवसेना अधिक मजबूत होईल आणि नव्या मुंबई महापालिकेवर देखील महायुतीचा भगवा झेंडा। शिवसेना मजबूत आहे, बळकट आहे आणि या अशा सर्व लोकांच्या विश्वासामुळे अधिक बळकट होईल, कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते। शिवसेनेचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम शिवसेना करते आणि म्हणून राज्यामध्ये, देशामध्ये महायुतीचं सरकार आहे। देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमचे नेतृत्व करतात, देशाला पुढे नेत आहेत आणि राज्यात देखील समविचारी पक्ष आणि म्हणूनच डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात आहे। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील एका विचाराचं समविचारी पक्षाची सत्ता आली तर डबल वेगाने, ट्रिपल वेगाने या ठिकाणी अशा शहरांचा देखील विकास होतो आणि म्हणून लोक हाच विचार करतात। शेवटी डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हाच अजेंडा शिवसेनेचा आणि महायुतीचा असल्यामुळे या ठिकाणी लोक येत आहेत। नाही, युती तर महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये करण्याचा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे।
आणि राज्यातील 29 महापालिकांमध्ये युतीतनंच लढायचा निर्णय झालेला आहे. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती येऊ शकते, परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये बहुतांश महापालिकांमध्ये युती करण्याचा निर्णय हा एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी घेतलेला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा होणार. त्या बैठकीला आमचे खासदार नरेश मिस्त्रींच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर ते चर्चाही करतील. आमची कमिटी आहे, त्यांची कमिटी आहे. एकत्रितपणे कुठल्या कोणी जागा लढवण्याच्या बाबतीतला सुद्धा निर्णय झालेला आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी निरंजन डावखरे, संदीप लेले जे भारतीय जनता पार्टीचे इथले अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे उद्यापासून ठाण्यापासून तसं बघायला गेलं तर सुरुवात झालेली आहे महायुतीची आणि पुढे अशाच चांगल्या वातावरणामध्ये आम्ही महापालिकाच्या निवडणुका सगळ्या लढवू. मी समीकरण म्हणण्यापेक्षा मी माझ्या कुटुंबीय आणि मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी मी शिवसेना शिंदे पक्षामध्ये मी आलेलो आहे आणि त्या ठिकाणी माझे कार्यकर्ते त्याचबरोबर आमचे पदाधिकारी यांच्या विभागामध्ये कामं व्हायला पाहिजे. आणि महत्त्वाचं सर्वात की मी माझ्या परिवारासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी व्यक्तिगत कारणामुळे मी सन्माननीय शिवसेना प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पक्षामध्ये मी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे.